आज खूप एनर्जी आहे पोरांमध्ये आणि आजचा शो आम्हाला फुल गाजून टाकायचा. पाठवेच्या पोरात एनर्जी सगळे पोरं आले. गणपती बाप्पा बघा हे तयार होतील सर्वजण. तर तुम्ही बघा बांधना यार जरा ऍक्टिंग कर ना बांधायची तरी. अकरा जण वाजवायला होते. हो तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत कलाकार म्युझिकल बीट्स यांच्यासोबत वाजवायला. आणि नवीन एक्सपिरियन्स आहे. मी कधी ॲक्च्युली वाजवायला ट्राय नाही केलं कारण माझा हा हात आणि हा हात ह्याच्यामध्ये जुगलबंदी अजिबात नाही होत. तर कधी ट्रायच नाही केलं. तर पहिल्यांदा वाजवायला चाललो आहे मी. आणि बस वाजवायला तर म्हणजे साथ देण्यासाठी आपले सगळे भाऊबंधच आहेत लहानपणापासूनचे एकत्र. आत्ताच मागे आपण कल्याणला जाऊन आलो. सॉरी त्यांचं नाव सांगायचं विसरलो मी तुम्हाला. कलाकार म्युझिकल बीट्स का सांगितलेलं मी आय डोंट नो बट आय रिअली वॉन्ट टू इंग्लिश. तर आता आपल्याला जायचं आहे. काय विसरत तर नाही मी सांगायचं. आत्ता मी घरातून निघालो आहे 4:30 वाजलेत. शो मला वाटतं 6 वाजता चालू होईल. ठाण्याचा महाराजा या आगमनाला आपण जात आहोत. आता पोरं मला वाटतं अर्धी पोरं आणि सामान पोचलेलं आहे. पण आता पुढे मी एकटाच लास्टला राहिले मला वाटतं. तर लवकर पोचायला लागेल नाही तर स्वखर्चाने जायला लागेल आमची पॉलिसी. आणि आमच्या कलाकार म्युझिकल बीट्सची ही खासियत आहे की एक चांगली खासियत बापूचा कट्टा. थँक्यू फॅन्स यू नो. तर कलाकार म्युझिकल बीट्स मध्ये ना तुम्हाला सांगू एक खासियत आहे की आहे ना सर्वात मोठी खासियत मला तर असं वाटतं की आतापर्यंत असं मंडळ नाही बोलू शकत असा म्युझिकल बीट्स मी आयुष्यात कधी बघितला नाही बाई. की आहे ना त्यांच्या ग्रुपवर आधीच एक सूचना असतात, टर्म्स अँड कंडिशन्स असतात मुलांसाठी. असं कधी ऐकलंय तुम्ही की वाजवताना कोणीही नशा पाणी काही करताना दिसलं तर सीधा घरी पाठवणार, हा रूल आहे त्यांचा. तर म्हणून मला हे खूप आवडतं. तर आता आपण आलेलो आहोत मुलुंडमध्ये आणि लोकेशनमध्ये पोचलेलो आहे. आणि ही आपली सर्व मुलं तयारी करत आहेत. पूर्ण जोरदार चालू आहे एकदम तयारी फुल. आपले निशू दादा काय बोलतात चालू केलं तुने. हाय नमस्कार साहेब जिगरी हे आमचे मित्र आणि यांचे हे रील्स आहे ना काय भरपूर मोठे. हे पण एक ब्लॉगर आहे. काय नाव ब्लॉगरचं नाव? कालपासून ब्लॉग चालू केला मी नाही बघितला पोस्टच नाही केला तर बघितला कसं आमचं ब्लॉगरचं नाव कधी पोस्ट होणार. आणि आमचे दुसरे ब्लॉगर कुठे गेले? ब्लॉगर कुठे यांना तर तुम्ही बघितलं असेल आमच्या गावच्या. हे बघा याला बघितलं तर झिंगरी फिंगरी ब्लॉगरला. हे आमचे ब्लॉगर. आज खूप मोठा आगमन सोहळा आहे ठाण्यामधला ठाण्याचा महाराजा सेटअप वगैरे म्हणून आम्ही आज खूप लवकरच आलो सगळी पोरं. आणि आज खूप म्हणजे आज म्हणून जरा काल थोडं कमी होतं पण भारीच होतं. पण आज खूप एनर्जी आहे पोरांमध्ये आणि आजचा शो आम्हाला फुल गाजून टाकायचं. पाठवेच्या पोरात एनर्जी सगळे पोरं आले. गणपती बाप्पा कोण घरी आलेलं का? भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फुल सपोर्ट करा यार. थँक्यू यार ब्रो.
आमची मस्ती चालूच राहणार आहे. आता थोड्या वेळातच आगमनासाठी तयार होतील सर्वजण. तर तुम्ही बघा, हा दृश्य तुम्ही कधी बघितला असेल का नाही काय सांगता येत नाही, पण बघा हे कशासाठी करतात रे पद्धू? पान टाईट व्हायसाठी. होल दिसतोय. अच्छा हा वाला. अच्छा तो म्हणजे टाईट व्हायसाठी एकदम प्लेन होता म्हणजे याच्याने आवाज जास्त फेकतो. हो काहीतरी नवीन शिकलं. काय मग काय बोलतं? हा जोरदार ना. अजून बघा मित्रांनो, ही मुलं पाठीमागची मेहनत हे कोणाला दिसत नाही. बांध ना यार, जरा ऍक्टिंग कर ना बांधायची तरी. सर्वांना दिसतंय खुश चेहरे, पण त्याच्या पाठीमागे एवढी मेहनत असते हे सर्व कोणाला दिसत नाही. तर सर्व तयारी झालेली आहे. आवाज येत नसेल, आवाज येतो का? आवाज येतो. सर्व तयारी झालेली आहे आणि आता फक्त गणपती बाप्पा यायची वाट बघतायत सर्वजण. खुश सगळ्यांचे आनंद बघा. लग्नात मावना. तुम्हाला मी आहे ना प्रॅक्टिस दाखवतो जरा थोडी. फ्री वर्कआउट बोलतात ना. बाप्पाच्या आगमनाची वेळ झालेली आहे. आता फक्त थोड्याच वेळात आता बाप्पा आम्हाला दर्शन दे.
गणपती अजून आला नाही यार, पोहोचलाच नाही मंडपामध्ये. 7-8 जण वाजवायला होते यार, त्याच्यामुळे 11 जण होते. 11 जण वाजवायला होते यांना. गणपती बाप्पा 11 जण वाजवायला होते, त्यामुळे ना लय टाइम गेला. आता रात्रभर चालूच राहणार आहे सगळं. एरिया पण एकदम जबरदस्त आहे यार, मजा आली. आता गणपती थोड्या वेळातच पोहोचेल. आम्ही आता घरी पोहोचतो. 11:30 वाजलेत बाई. आता जेवायला बसले. जेवून नंतर थोड्या वेळाने निघणार आपण. आपले काय दमला का काय, वाजून वाजून पियानं त्रास झालाय. अजून 2 काय सगळ्यांचे हात सुजलेत वाजून वाजून, कारण ती 3-4 तास लगातार वाजवते. जिमचा ट्रेनर आहे बाय. बॉडी बघा, बॉडी बघा. हा स्टुडंट पाठीमागे कलाकारले. गुरुजी भाई तुला बघून आहे ना मला मोहम्मद सिराजचीच आठवण येते. कधीपासून, कालपासून मोहम्मद सिराजच आठवते मला. आता मी पण जेवून घेतो. तर अशाच प्रकारे दिवसाचा एंड झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आपल्या घरी. तर ब्लॉग बघा, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमची मदत पण करा सामान ठेवायला.